तर हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करतो मी घराच्या बाहेरनंच. आणि आता तर मी आवरून वगैरे काहीच कामावर निघालेलो आहे. तिकडे बघा मम्मीचंही आवरून झाले गाईज. मम्मी पण बघा निघाले आता कामाला. आणि इकडे बायकोही आवरते आतमध्ये बघा. झालं जायचं. तर गाईज चला आता आपण पण निघूया. ह्यांना पहिलं थोडं आली जॉबवर आणि आपण गाईज निघू आपल्या कामावरती. पहिले तर आपण झाडं बघू गाईज चांगली आहेत का नाही आहे. झाडं तर गाईज सगळी चांगली दिसतात मला तर. इकडे चांगली आहेत सगळी झाडं गाईज चांगली. बघता हा एक सुकला आहे बघा मोठावाला. आणि कचरा वगैरे पण कुणी टाकला आपण साफ करू नंतरनी. बारकी बारकी झाडं आले बघा गाईज इकडे. तर चला गाईज ह्यांना तर आपण सोडू पहिलं जॉबवर, मग आपण पण आपल्या जॉबवरती निघूया. तर हे गाईज बघा आता फायनली मी दुकानावरती आलेलो आहे. आपलं शॉप ओपन होऊन गाईज मी आतमध्ये आलो आहे. आणि आता काही बॅग वगैरे ठेवू आपण इकडे आतमध्ये अडकून ठेवू. आणि मग जाऊ आपलं जो मटेरियल वगैरे शोरूमचा बाहेर घेऊया. चला हे गाईज बघा आता आम्ही सगळेजण बाहेर आहे. इकडे आपलं जे शॉपचं मटेरियल आहे ते सगळं बाहेर घेतलेलं आहे. ऑक्सिने गाईज काहीतरी बघा काय आणले चकना आणलं बघा. विमाननगरमधून आणलं काहीच. विमाननगरमध्ये ऑक्सिने मस्त कुठे घेऊन आले सकाळ सकाळ. नाही उपवास आहे माझा. शनिवार रे नाही गाईज माझा उपवास आहे. तर बघू आपण काहीच थांबू इकडे मस्त घेऊन वगैरे पडलेलं आहे बाहेर. हात धुवून बसूया. काही बी घेऊन तर सकाळ सकाळ देतो मला उपास उपास. आता अभिषेक पण बसला बघा गाईस पाठीमागे वाट्याने फुटाने काही. रात्री भेट 12 वाजता देतो तुला. हा गाईज रात्री 12 वाजता खाऊ आपण. तर आतून आता गाईज बसू आपण इकडे आतमध्ये. तर हे गाईज बघा मी आता शोरूममध्ये. आणि शोरूममध्ये बघा बाई तो विशाख आतमध्ये स्नॅप काढत बसलेली. स्नॅप नाही काढत. अच्छा केस विचारते गाईज. केस पण नाही, केस बांधते. इकडे आजू बसलेला आहे. तिकडे ऑक्सी पण आहे बघा. आणि कस्टमर चालू आहेत. सुनील भाई पण आहे तिकडे. आणि इकडे बघा गाईज मावशी लोक वगैरे सगळेजण. इकडे क्लिनिंगचं काम चालू आहे यांचं. तर काही बसू आपण इकडे शोरूममध्ये आतमध्ये. कस्टमर वगैरे येतात का नाही आहे बघूया. तर हे गाईज आता मी बाहेर थांबलो होतो. आणि गाईज जे मी पार्सल ऑर्डर केलं होतं ते आता आलेलं आहे. आणि ते पार्सल गाईज तिकडे पुढे गेलेलं आहे. तिकडे एक हॉटेल आहे चंदन हॉटेल म्हणून. तिकडे गेलेलं आहे. तर आपण काही चला तिकडे जाऊ ते पार्सल आणायला. तुम्हाला दाखवतो काही पार्सलमध्ये काय आलेलं आहे. तर गाईज चला आता आपण जाऊया बघूया काय पार्सल आहे. तर गाईज ते हॉटेल आहे ना पार तिकडे लांब एकदम कोपऱ्यामध्ये तिकडे जायचं आपल्याला. तर गाईज पार्सल मी घेतलेलं आहे आता बघा. आता आपण गाईज जाऊ शोरूममध्ये. आणि आपण दुकानात आलेलं मस्त की डार्क चॉकलेट घ्यायला हे पण घेऊन जाऊ दुकानावरती. बघू गाईज पार्सलमध्ये काय आलं आहे तुम्हाला दाखवतो. आता मी शोरूमला चाललेलो आहे. बघू गाईज आपण थोड्या वेळाने ओपन करू पार्सल. आता तर काहीच कस्टमर वगैरे करूया. बघू आता कस्टमर वगैरे येतात ते नाही आहे. आपलं तर काही सकाळपासून एकच कस्टमर आलं आहे पण आता ते नॉर्मल झालं आहे. तिकडे बाहेर बघा विषा काही थांबलेली आहे. आता हे पार्सल आपण काही ठेवून देऊ बॅगेत. थोड्या वेळाने ओपन करून तुम्हाला दाखवतो काही काय आले. तर हे काहीच बघा आता मी ते जे आपलं पार्सल होतं ते आता आत मी ठेवलं आहे बॅगेमध्ये. आणि आता मी काही बसतो काहीच बाहेर जाऊन मोदी वगैरे डार्क चॉकलेट. तर काहीच मला लय आवडते. तर काय आपण इकडे बाहेर बसतोय पीठ. कस्टमर वगैरे याची वाट बघूया चला. तर काहीच हे बघा मी आता आतमध्ये आलो शोरूममध्ये. पाठीमागे सुनील बसलेत तिकडे. आणि हे बघा हिमादी आलेलं आहे. हिमादने काहीच बघा शर्ट घातले आहेत मयूरचा. तर काय आपण थांबू इकडे थोड्या वेळ आतमध्ये. क्लायंट वगैरे याची वाट बघू. सकाळपासून तर काहीच काही कस्टमर झाले नाही आहेत. ते हिम्मत अरे हिम्मत दिसत नाहीत. तर काहीच माझा काहीतरी पार्सल आलं होतं काहीच. चला ते काहीच खोलून बघूया त्यात काय आले तुम्हालाही दाखवतो. तर हे काहीच बघा आता हिम्मत पण आहे सोबत. आणि मी पार्सल काहीच आता खोलून दाखवतो तुम्हाला. आणि मी पण बघतो काहीच काय आलं आणि कसं आहे काहीच पार्सल. चला बघा यार हिम्मत खोल. पैकिंग तो बहुत बढ़िया किया है ना. गाइस आईफोन आया है. आईफोन नाही रे हे बघूया काय आयफोन. बाळाचा आयफोन आहे.
गाईज एवढा छोटासा आयफोन नसणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुला काय वाटतं काय? आयफोन आयफोन वाव आयफोन डन 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 तर डन गाईज डन. हे बघा, हे बघ काय कॅमेरा आहे गाईज, कॅमेरा. एक आंख वाला कॅमेरा आहे गाइस. अब इसको काम मस्त आहे गाईज कॅमेरा. लाईव्ह स्ट्रीम वगैरे पण करू शकतो आपण. तर ह्यामध्ये ऑप्शन आहेत बघा, इकडे दाखवतो तुम्हाला ह्यात काय काय ऑप्शन दिले जाणार. हे बघा गाईज, स्टँड वगैरे पण दिलेले आहेत. हा इथे लागलं असं. शर्ट पे नहीं लगने वाला बेटा, ये घरों पे लगाने की आस्ते क्या. एक बार मैग्नेटिक है, देख बार मेटल कुछ है का इधर. तर गाईस हे बघा कॅमेरा आहे गाईस, मस्त आहे ऑप्शन. वायरलेस आहे गाईस आणि ह्याच्यामध्ये हे पण आहे, माईक पण आहे ना, साऊंड पण आहे गाईस ह्याच्यामध्ये, साऊंड वगैरे पण आहे ना ह्याच्यामध्ये. आणि झूम क्वालिटी गाईस एकदम भारी आहे. पहिले काय पण ह्याला आता चार्जिंगला लावू, नंतर मग तुम्हाला दाखवतो. तर हे गाईज बघा, मी आता शोरूमच्या बाहेर आहे. जेवण वगैरे झालेलं आहे गाईज माझं. शोरूममध्ये गाईज कस्टमर वगैरे पण नाही आहेत. तिकडे बाई बसले बघा गाईज आपल्या आतमध्ये. आणि गाईज आपण बसू फिरू गाईज थोडं बाहेरीकडे बघा. आणि गाईज हे बघा हिम्मत पण बाहेर येते आणि तिकडे सगळेजण खाली बघा, बघूया काय करतात. चला, गाडीचं काहीतरी गाईज मॅटर केलेलं आहे आजूने. कुणी काय केलं रे? ए तू काय केलंस? हे कुणी काय केलं रे यार? पण ह्याने ना आजूनी. तर गाईज चालू करा बरं एकदा, तुम्हाला दाखवतो बघा काय विषय झालाय. गाडीचा गाईज पूर्ण खुळखुळ आलेला आहे. हँग क्या हो गए गाइस, क्या हो गया के क्या गाडीची पूर्ण वाट लावले बघा अजून इकडे. कधी झाले? चालू हो गया. यो ना, इसने कुछ किया गाइस अजून. काही गाडीचं वाटोळ केलेलं बघा अजून. आपण थांबू इकडे थोडं बाहेर बघू, गाड़ी कस्टमर वगैरे येतात नाहीये. कुठली घुमायला लागली. हे गाईज बघा मी शोरूमच्या बाहेर आहे आणि हिम्मत पण बघा गाईज बाहेर आहे तिकडे. आणि तिकडे बघा पाठीमागे आजी फिरतोय सोबत. तर गाईज आपण थांबू इकडे बाहेर आहेत. आजीला बघा झोप आली आहे इकडे. काय म्हणते आजू? एक रिमोट चाहिए था जो ना डायरेक्ट अपन को तीन दिन पहले लेके तर गाईज आजू असा म्हणतोय की एक रिमोट आहे पाहिजे असा, की आपलं 3 दिवस अगोदर मागं पाठवलं गाईज. तर गाईज असा रिमोट कुठेच नसतो. तर चला आपण जाऊ बघू, थांबू इकडेच. कस्टमर वगैरे यायची काहीच वाट बघूया. आणि हिमात टाइमपास करत बसलाय गाईज बाहेर. आतमध्ये गाईज कस्टमर वगैरे चालू आहेत. सुनील भाई पण तिकडे बघा गाईज. आपण तर काय गाईज आपलं तर कस्टमर झाले सकाळपासून 1-2 नॉर्मल झालेत बिल. तर आपण थांबू बाहेरच, क्लायंट वगैरे यायची वाट बघू गाईज. चला मला भेटतो गाईज मी थोड्या वेळाने. ये है कुत्ते की तुम, हिमात ये देखो बिल्ली की तुम. बिल्ली की तुम तो भी कभी कभी सीधी होती है, तेरी तो कभी टेढ़ी होती है. तर गाईज आपण थांबू इकडे थोड्या वेळ बाहेर. चला तर गाईज हे बघा आता सगळीजण बाहेर आलेले तिकडे बघा. सुनील भाई आपला अर्धा अख्खा स्टाफ गाईज बाहेर आलेलं आहे. अक्षय पण इकडे आणि हिम्मत पण आहे गाईज. आणि मी पण गाईज फिरतो इकडे बाहेरच. तर आपण गाईज फिरू थोड्या वेळ इकडे, क्लायंट वगैरेची वाट बघू. मग त्यानंतर काही तुम्हाला भेटतो काही शॉप बंद झाल्यानंतर काही. चला तर हे गाईज बघा आता फायनल आपलं जे दुकान आहे आता बंद झालेलं आहे. तिकडून चाललं बघा, आज मी पण थांबला आहे घरी जाण्यासाठी लवकर. चला गाईज आता आपण पण निघूया घरी. तार पण कुलूप लावल. सुनील भाई पण घरी जायचं. सुनील भाई
ए तुला घरी जायचं का थांबायचंय? जाने काय बे जाणे का? ए घरी जायचं का थांबायचंय? जायचं घरी? खाना पिना खाएंगे ना मंगाएंगे ना बाबू. तर गाईच तर चला आपण आता निघूया घरी गाईच चला. काहीच हे बघा फायनली मी आता घरी आलेलो आहे. तर आता गाडी लावू आपण इकडे. काहीच मी येते तर ना काहीच काहीतरी आणलं होतं काहीच बायकोसाठी स्पेशल आज. तर काहीच बायकोसाठी मस्तपैकी टमाटर मला दाखवतो काहीच काय आणले. तर काहीच हे बघा बायकोसाठी गुलाब आणले काहीच. तर काहीच तुम्हाला माहिती आहे आज रोज डे आहे. त्यामुळे काहीच मी गेलो होतो काहीच कुठेतरी बाहेर काहीच मला मस्तपैकी शर्ट वगैरे बघायला. ते काही भेटलं नाही. मग काहीच मला यायला उशीर झाला थोडा. बायको तर काही जेवण वगैरे झोपली असेल. तर बघू तिला मस्तपैकी आपण गुलाब देऊ. झोपून तिला उठवू काहीच तिला उठवू आपण तिला गुलाब देऊ. चला काहीच तुम्हाला दाखवतो काहीच तिचं रिॲक्शन आहे. तिला माहिती नव्हतं काहीच मी गुलाब वगैरे आणणार आहे म्हणून. तर बघू काही तिचं रिॲक्शन काय होते. चला काहीच चला आता आपण जाऊ आतमध्ये. लाईट वगैरे सगळ्या बंद आहेत. बायको काही झोपले वाटतं बघा तिकडे. तिला उठून तिला गुलाब देऊ आपण. रोज रात्रीचं रोज देते. हॅप्पी रोज डे. उशीर झाला ना मला यायला म्हणून आत्ताच घे हॅप्पी रोज डे. कसं वाटलं? मस्त. त्याला तर हे करून ठेव. तर काहीच फायनल रोज दिलेलं आहे. तू दिलं नाही असं मला. मी स्वयंपाक छान बनवलाय. हां झोप झोप झोप. तर काही चला आता आपण फ्रेश वगैरे होऊया आणि मग बायकोने स्पेशल जेवायला केले आज माझ्यासाठी. बघू तुम्हाला दाखवतो बाई. चला काय जेवायला केले ते. तर हे काहीच बघा आता मी फ्रेश वगैरे होऊन काहीच जेवायला बसलो इकडे. आणि काही जेवणामध्ये बायकोने मस्तपैकी स्पेशल केले बघा. तर काहीच पहिलं तर बघा काहीच पनीरची भाजी केली, पुऱ्या, पापडी पनीर काहीच आणि खीर केले आणि वरण. चला काहीच जेवणामध्ये मस्त स्पेशल काहीच जेवण वगैरे करू आणि काहीच बाहेर जाऊन बसू. हे काहीच बघा मी आता जेवण वगैरे करून काहीच बाहेरून बसलो इकडे. तर काहीच बाहेर मस्तपैकी थंड हवा चालू आहे. तर काहीच बसू बाहेर आपण आता. बायको तर काहीच माझी स्नॅपवर काढून झोपलेली. तर काहीच आपण बसू बाहेर एडिटिंग वगैरे करत थोड्या वेळ आणि मग काहीच मी पण जाऊन झोपतो. मला आता आजले काहीच उशीर झाला. तर काही झोप तर भरपूर आलेली मला. पण काहीच थोडं एडिटिंग वगैरे करूया. एडिटिंग वगैरे काहीच कंप्लीट करून जाऊ आपण मग काहीच झोपायला. काहीच तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग? काहीच बायकोलाही मस्त वाटलं काहीच गुलाबाचं फुल दिल्यामुळे. तर काहीच बायकोलाही सरप्राईज होतं काहीच. तिला नव्हतं माहिती मी तिला फुल देणार आहे म्हणून. तर चला काय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट करा गाईस. तर चला गाईस हा ब्लॉग मी इथे संपवतो. आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा गाईस. गुड नाईट, बाय बाय.